हॅलो, नमस्कार मंडळी. आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. रोजच्या प्रवासातून वेळ काढून फिरायला जायचं असं ठरलं. आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी सुट्टी घेऊन फायनली आम्ही निघालो. लोकेशनपासून ट्रेनने आम्ही पोहोचलो बांद्रा टर्मिनल. माझा मुलगा खूप एक्सायटेड होता, कारण त्याची ही सगळ्यात मोठी ट्रिप होती. एक्साइटमेंट फिरायला जाण्यापेक्षा एक्सप्रेसने जायची त्याला जरा जास्तच होती. आमचा रिझर्वेशनचा डब्बा एवढा लांब होता की प्लॅटफॉर्म चालून कंटाळा आला होता. फायनली आमचा रिझर्वेशनचा डब्बा आम्हाला भेटला आणि आम्ही चढलो. फायनली आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशन व्हाईट सिटी उदयपूरला पोहोचलो. उदयपूरमधले रस्ते खूप छोटे छोटे आहेत. ओल्ड सिटीमधले जे रस्ते आहेत ते छोटे छोटे आहेत आणि त्यानंतर जी सिटी डेव्हलप झाली आहे त्या साईडला सगळे मोठे रस्ते आहेत. आम्ही आमचं हॉटेलचं बुकिंग उदयपूर ओल्ड सिटीमध्ये केलं होतं, जेणेकरून आम्हाला जे पॉईंट व्हिजिट करायचे आहेत ते फिरण्यासाठी आम्हाला सोपं पडेल. आम्ही ज्या हॉटेलचं बुकिंग केलं होतं त्या हॉटेलचं नाव आहे कोत्रा हवेली. खूप मस्त आणि सुंदर हॉटेल आहे हे. ही आहे त्यांची रिसेप्शन एरिया आणि त्याच्याच लेफ्ट साईडला आहे वेटिंग एरिया. खूप छान क्लीन मेंटेन असं हे हॉटेल त्यांनी ठेवलं आहे. आणि इथले दरवाजे जसे आपले पारंपरिक जुन्या काळातले जसे दरवाजे होते तसेच दरवाजे इथे सुद्धा आम्हाला बघायला मिळाले. ही आहे हॉटेलची रूम टूर. हॉटेलच्या टेरेसवरून सिटी पॅलेसचा व्ह्यू खूप मस्त दिसत होता. रात्रीच्या वेळेला तर सिटी पॅलेसला ज्या लाईट्स लागतात त्यामुळे सिटी पॅलेस खूप मस्त दिसतं. फ्रेश होऊन लंच झाल्यानंतर आम्ही तेथून जवळ असलेल्या
जगदीश टेम्पलला दर्शन घेण्यासाठी निघालो. हॉटेलपासून हे जगदीश मंदिर जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटावरती आहे. आम्ही ज्या दिवशी उदयपूरला गेलो त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे जगदीश मंदिराच्या बाहेर खूप गर्दी होती. हे मंदिर 1651 साली या मंदिराची स्थापना झाली. जगदीश मंदिराला आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने बारीक असं कोरीव काम केलं आहे आणि हे कोरीव काम त्यांनी दगडामध्ये केलं. एवढं सुंदर आणि बारीक कोरीव काम आता तरी कुठे बघायला मिळत नाही. आम्ही मंदिराच्या बाहेर फिरत असताना, फोटो काढत असताना बोलत होतो. आजूबाजूलाच आमच्या महाराष्ट्रातनं आलेली भरपूर अशी माणसं आम्हाला भेटली. तुम्ही महाराष्ट्रातनं आहात का, तुम्ही मुंबईतून आहात का, कोणी मुंबईतून, कोणी पुण्यातून, अशी खूप माणसं भेटली. एरवी हीच माणसं आपल्याला आपल्या इकडे भेटतात तेव्हा एवढं काही वाटत नाही, पण राजस्थानमध्ये जाऊन हीच आपली माणसं आपल्याला जेव्हा येऊन विचारतात तुम्ही मुंबईतून का, तुम्ही पुण्यातून का, तेव्हा खूप मस्त वाटतं. नंतर मंदिरातून निघालो आणि मंदिराच्या मागे असलेल्या लालघाट या परिसरामध्ये आलो. लालघाटला सुद्धा सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती. एवढे हॉर्न, ट्रॅफिक, त्या दिवशी प्रचंड गर्दी होती तिथे. पण ह्या लालघाटचा जो परिसर आहे तो खूप छान आहे. सगळे आजूबाजूने हॉटेल्स आहेत आणि संध्याकाळ झाली होती त्यामुळे सगळ्या हॉटेलच्या लाईट्स चालू होत्या. शांत पाणी आणि थंड हवा. क्लायमेट खूपच छान होतं. खूप म्हणजे खूप जास्त थंडी होती त्यावेळेला. हा लालघाटचा जो परिसर आहे या परिसरामध्ये तिथल्याच राजस्थानी बायका ज्या आहेत त्या त्यांचं पारंपरिक नृत्य करतात. त्यांच्यासोबत आपल्याला करायचं असेल तर आपण सुद्धा करू शकतो. खूप असे मुंबई, पुण्या साईडने आलेली लोक होते. ते लोक स्वतः त्यांच्याबरोबर डान्स करत होते. 26 जानेवारीचा हा जो दिवस होता त्यामुळे त्यांनी डेकोरेशनसुद्धा त्याच थीमने केलं होतं. लालघाटच्या जवळ बागोरती हवेलीमध्ये आम्ही रात्रीचा लोकधरोहर हा राजस्थानी डान्स शो बघण्यासाठी गेलो. या शोसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी बुकिंग केली जातात. याचे तिकीट्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही भेटतात. ऑफलाईन तिकिटासाठी खूप मोठी लाईन असते. त्या लाईनमध्ये उभं राहून मगच आपल्याला ऑफलाईनचे तिकीट्स भेटतात. हा डान्सचा त्यांचा जो शो आहे लोकधरोहर खूप मस्त होता. खूप एन्जॉय केला हा डान्सचा शो आम्ही.
उदयपूरमधला आमचा पहिला दिवस खूप मस्त गेला. चला तर मग पुन्हा आपण भेटूया आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.